नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये। तर परत घेऊन आलो आपण IMP क्वेश्चन जे पोलीस भरती वनरक्षक मध्ये वारंवार रिपीट होतात। बघूया आपण पहिला प्रश्न। भारतीय नागरिकांच्या अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते कलम 18 मध्ये केला आहे मित्रांनो। तर कोणत्या कलम 14 वर 18 मध्ये घेतला आहे मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे समतेचा अधिकार घटनेच्या 3 कलम 14 ते कलम 18 मध्ये घेतलेला आहे मित्रांनो, जे भारतीय नागरिकांच्या अधिकारांसाठी आहे मित्रांनो। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2। ज्या स्नायूद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्याला टिंबटिंब असे म्हणतात। 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो, तर बघूया आपले राईट आन्सर असणार आहे ऐच्छिक स्नायू। ऐच्छिक स्नायूमुळे आपल्या शरीराच्या आपण हालचालींवर नियंत्रण ठेवू शकतो मित्रांनो। आपल्या इच्छाशक्तीवर आहे की आपण कशी हालचाल करावी की किंवा काय करायचे हे आपण करू शकतो आपल्या मनाप्रमाणे। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 3। गीता रहस्य या कादंबरीचे लेखक खालीलपैकी टिंबटिंब कोण होते? गीता रहस्य ही कादंबरी कोणी लिहिली मित्रांनो व त्याचे लेखक कोण होते? 4 ऑप्शन दिलेले आपल्याला। गीता रहस्य या कादंबरीचे लेखक हे लोकमान्य टिळक होते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। बघूया पुढचा प्रश्न। बघूया 4था प्रश्न। केंद्र सरकार व घटक राज्य सरकारच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते? केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कर्ज व्यवहाराचे व्यवहार कोणामार्फत केले जाते मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आपल्याला, तर आपला राईट आन्सर असणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। ऑप्शन क्रमांक 4 हे आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 5। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच ही घोषणा कोणी दिली होती? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो, तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दिली होती मित्रांनो। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 6। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 8 ऑक्टोबर 2024 रोजी कोणते धोरण जाहीर केले होते? तर नितीन गडकरी यांनी 8 ऑक्टोबर 2024 रोजी हमसफर धोरण हे त्यांनी जाहीर केले होते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 7। महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा पास केला? कोणी आंतरजातीय विवाह मान्यता कायदा पास केला होता मित्रांनो? 4 ऑप्शन पैकी आपला राईट आन्सर असणार आहे शाहू महाराज यांनी आंतरजातीय विवाह मान्यता कायदा पास केला होता मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे। नोट करून घ्यायचे मित्रांनो, IMP क्वेश्चन आहेत, हे वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 8। बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? मराठीचा क्वेश्चन आहे मित्रांनो, विभक्ती विचारले गेलेले आपल्याला, तर 4 ऑप्शन आहेत आपल्या, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे संबोधन हे बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती आहे मित्रांनो। बघूया थोडीशी माहिती। बाळांनो या शब्दाच्या संबोधनाचा नो हा प्रत्यय लागला आहे। संबोधन विभक्तीला एकवचनात प्रयत्न नाहीत। बघूया पुढचा प्रश्न। बघूया प्रश्न क्रमांक 9। 1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकल्प
सुरू करण्यात आला होता? प्रकल्प विचारला गेला आहे मित्रांनो, जो 1973 मध्ये वाघांची संख्या वाचवण्यासाठी सुरू केला गेला होता. हा प्रश्न वनरक्षकमध्ये भरपूरदा रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे, तर नोट करून घ्यायचे आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर आपला राईट आन्सर असणार आहे व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन क्रमांक 2. 1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी व्याघ्र प्रकल्प हे सुरू करण्यात आले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघूया. जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो मित्रांनो? कोणत्या तारखेला साजरा केला जातो मित्रांनो जागतिक साक्षरता दिवस? 4 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला. तर बघूया. राईट आन्सर 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस हा साजरा केला जातो मित्रांनो. आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. या विधानातील अवयवाचा प्रकार ओळखा. 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अभयान्वी अवयव. आपला राईट आन्सर आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या स्टार्टअप कंपनीने मानवी मेंदूत शस्त्रक्रियेद्वारे चिपचे प्रत्यारोपण केले गेले आहे मित्रांनो? मानवी मेंदूत चिपचे प्रत्यारोपण कोणत्या कंपनीने केले आहे मित्रांनो? आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो न्यूरालिंक यांनी मानवी मेंदूत शस्त्रक्रियेद्वारे चिपचे प्रत्यारोपण केले आहे मित्रांनो. बघूया पुढचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणाचे नामकरण श्री विजयपुरम असे केले आहे? आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो पोर्ट ब्लेअर. हे ठिकाणाचे नामकरण केंद्र सरकारने श्री विजयपुरम असे केले आहे. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या ठिकाणी मराठी रत्न तितका मेळावा विश्व मराठी संमेलनाचे आयोजित करण्यात आले? 4 ऑप्शन पैकी आपला राईट आन्सर असणार आहे वाशी, नवी मुंबई. विश्व मराठी संमेलनाचा आयोजन करण्यात आला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. मराठी भाषेमध्ये आणि व किंवा अथवा हे शब्द सामान्यतः टिंब म्हणून वापरले जातात. हे शब्द अभयान्वी अवयव म्हणून वापरले जातात मित्रांनो. आणि व किंवा अथवा हे शब्द अभयान्वी अवयव म्हणून वापरले जातात. आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. थोडीशी माहिती घेऊया मित्रांनो. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांचा अभयान्वी अवयव असे म्हणतात. आणि व किंवा अथवा हे शब्द 2 वाक्यांना जोडतात म्हणून त्यांना अभयान्वी अवयव असेही म्हणतात. नोट करून घ्यायचे मित्रांनो. हे व्याकरणामध्ये वारंवार येणारे प्रश्न आहेत. भरपूरदा हे प्रश्न MPSC मध्ये सुद्धा विचारले गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16 बघूया. सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे मित्रांनो? भारतीय संविधानामध्ये सर्व न्यायालयाचे कायदे कोणत्या देशाकडून घेतले आहे आपण? तर त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो जपान या देशाकडून हा कायदा घेतला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया. पुढील 10 वर्षासाठी रस्ता सुरक्षेसाठी कृषी आराखडा स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते?
रस्त्याच्या सुरक्षेसाठी कृती आराखडा हे स्वीकारणारे राज्य कोणते आहे ते बघूया मित्रांनो आपण. आपला राईट आन्सर असणार आहे राजस्थान. या राज्याने रस्त्याच्या सुरक्षेसाठी आराखडा स्वीकारला आहे मित्रांनो. आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. नोट करून घ्यायचे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. मुघल सम्राट अकबरच्या दरबारातील मुख्य 9 सदस्यांना नवरत्न असे म्हणतात. त्यात खालीलपैकी कोणत्या समावेश होत नाही? कोणाचा समावेश होत नाही मित्रांनो 9 सदस्यांमध्ये जे नवरत्न म्हणून ओळखले जातात? 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे राजा भारमल यांच्या नवरत्नमध्ये समावेश होत नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. नोट करून घ्यायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला शब्द ओळखायचे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. हे असे सोपे प्रश्न आहेत की त्यांचं उत्तर हे 5 सेकंदात यायला पाहिजे. तर आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो पंकज. हे मिलिंद या शब्दाचे समानार्थी नसलेले शब्द आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. आजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. हे सगळे प्रश्न आपण IMP क्वेश्चन घेतले आहेत जे वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास गरजू विद्यार्थ्यांना व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो, जेणेकरून काहीतरी त्यांना फायदा होईल अभ्यासात, जे येणारी भरतीमध्ये त्यांना मदत होईल. तर सबस्क्राईब करून घ्यायचे आपल्या चॅनलला. बघूया आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये जास्तीत जास्त किती वर्ष लागू करता येतो? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तर बघूया. आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो 3 वर्ष राष्ट्रपती राजवट हा आपण एखाद्या राज्यामध्ये जास्तीत जास्त लागू करू शकतो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर आहे. तर आजचे प्रश्न झालेत मित्रांनो. तर सपोर्ट करायचे, सबस्क्राईब करा वर आपले मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.